नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करते स्वयंपाक घरातील अशा 10 युजफुल टिप्स, ज्या टिप्सचा तुम्ही जर यूज केला तर तुमचा स्वयंपाक घंट्याच्या ऐवजी मिनिटात होईल। तर चला, कोणत्या आहेत त्या टिप्स जे की तुम्हाला खूप युजफुल होणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक स्वयंपाकघरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाल्याचा डब्बा। याला आपण मिसळणीचा डब्बा असेही म्हणतो। पण आपण हा डब्बा कितीही स्वच्छ ठेवला तरी एखाद्या वेळेस फोडणी देताना थोडे थोडे मसाले डब्यामध्ये सांडले जातात। मग कधी जिरे, तर कधी मोहरी, तर कधी हळद, हे सगळे मसाले एकत्र होतात आणि आपला डब्बा अस्वच्छ दिसतो। मग मसाल्याचा डब्बा लावताना त्याच्या तळाशी जर 1 किंवा 2 टिश्यू पेपर टाकले किंवा न्यूजपेपर टाकले किंवा तुम्ही ते कॅलेंडरच्या पेपरचा सुद्धा वापर करू शकता। तर बघा, इथे मी कॅलेंडरचे एक पेपर घेतलेला आहे, त्याला 2 भागामध्ये डिवाईड केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण याला एकदम छान असं सेट करणार आहोत। तर बघा, या प्रकारे मी याला एकदम छान असं फोल्ड केलेलं आहे आणि याच प्रकारे आता मी दुसरा सुद्धा पेपर यात टाकून देत आहे। तर बघा, अशा प्रकारे मी यात दोन्ही पेपर टाकून दिले। आता आपल्याला याच्यावरती वाट्या ठेवायच्या आणि आपण डब्याला नेहमीसारखं लावून घ्यायचं। म्हणजेच की कधीतरी आपण फोडणी देताना थोडेसे मसाले जरी सांडले ना, तरी 1-2 दिवसांनी याला चेक करायचं। वाट्या काढून पेपर साफ करू शकतो आणि पुन्हा तोच पेपर 8 ते 10 दिवस वापरू शकतो। तर बघा, यामुळे आपला डबा नेहमी स्वच्छ राहील। तर बघा, जिरे सांडलेले होते ते काढून घेतले आणि पुन्हा तोच पेपर सेट करून घेतला। त्यानंतर आपण ज्या वाट्या काढलेल्या होत्या त्यासुद्धा एकदम छान अशा सेट करून घेतल्या। तर बघा, ही होती आपली पहिली टिप्स। तर चला बघूया आता दुसरी टिप्स। पुढची टिप्स म्हणजे आपल्या घरामध्ये तेलाची कॅन असो किंवा कॅटली असो किंवा तुपाचा डबा असो, त्याच्याखाली अशा त्याच्या साईजनुसार वाट्या ठेवायच्या। वाट्या किंवा ताटल्या नाही तर तुम्ही खराब प्लास्टिकचे डबे असतात किंवा न वापरणारे प्लास्टिकचे डबे असतील तर तुम्ही त्याच्या झाकणाचा वापर करू शकतात। यामुळे तेलाचे डाग वट्याला लागत नाही आणि आपला वटा नेहमी टापटूप दिसतो। त्याचसोबत कांदा असो, लसूण असो किंवा बटाटा असो, तो असा हवाशीर ठेवला तर टिकून राहतो। त्यासाठी बाजारामध्ये आजकाल असे जाळीचे रॅक मिळतात, पण जाळी असल्यामुळे कांद्याचा किंवा लसणाचा पाचोळा असा खाली सांडून कचरा होतो। मग किचन आपलं अस्वच्छ दिसतं। तर कांदा, लसूण किंवा बटाट्याला लावताना प्रत्येक रॅकमध्ये असे पेपर लावायचे। तुम्ही इथे न्यूजपेपरचा सुद्धा यूज करू शकता। तर बघा, इथे मी कॅलेंडरच्या पेपरचा यूज केलेला आहे। यामुळे खाली पाचोळा सांडत नाही आणि कचराही होत नाही आणि आपलं किचन नेहमी स्वच्छ दिसतं। आता पुढील सवय लावून घ्यायची, ती म्हणजे जेव्हा आपण लसूण सोलतो किंवा भाजीची तयारीसाठी कांदा बटाटा चिरतो किंवा भाज्या आपण कापून घेत असतो, त्यावेळी लसणाच्या पाकळ्या आपण खाली ओट्यावरच टाकतो किंवा कांद्याची साल असो किंवा भाज्याचं देठ असो, मग त्यामुळे ओटा आपला खराब होतो आणि मग साफ करायला वेळ द्यावा लागतो। तर यावेळी काय करायचं, भाज्याचे देठ किंवा कांद्याची साली एखाद्या ताटामध्ये किंवा प्लेटीमध्ये काढायच्या। तर बघा, यामुळे आपला टाईम वाचतो आणि आपलं किचन एकदम छान टिपटॉप दिसतं। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। पुढची टिप्स म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एखादा ओलसर वाटण करून घेतो मग किंवा कोरड्या भाज्यासाठी पेस्ट काढून घेतो, तेव्हा मग तो मसाला दुसऱ्या वाटीत काढून घ्यायचा आहे आणि यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि 2 ते 3 वेळा याला एकदम छान असं फिरवून घ्यायचं आहे। म्हणजेच की याच्या पात्याला जे लागलेला मसाला आहे तो एकदम छान असा निघून जाईल। याने आपलं मिक्सरचं भांडं एकदम छान असं स्वच्छ होईल। त्यासोबतच आपण जेव्हा मिक्सरचा वापर करतो तेव्हा एका स्वच्छ आणि कोरड्या नॅपकिनने मिक्सर लगेच पुसून घ्यायचं, म्हणजेच की त्यावर डाग राहत नाही। माझ्या किचनमध्ये मी एक असा कोरडा आणि स्वच्छ नॅपकिन मिक्सरवर ठेवते,
म्हणजेच की तो पटकन हाताशी घेता येईल. तर मंडळी, आता आणखी एक सवय लावून घ्यायची, ती म्हणजे सगळा स्वयंपाक झाला की शेगडी आणि ओटा लगेच साफ करून घ्यायचा. म्हणजे तुम्ही खूप वेळानंतर साफ करायला गेला तर डाग सुकून जातात, त्यामुळे साफ करायला खूप वेळ जातो. शेगड्या साफ करत असताना कापड 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजेच की आपले शेगडी व्यवस्थित साफ होईल आणि त्यावर डाग दिसत नाही. आणि नंतर ओटा साफ करून घ्यायचा. ओटा साफ करत असताना शेगडीचा खालचा भागसुद्धा पुसून घ्यायचा, कारण तिथेही मसाला किंवा पीठ गेलेलं असू शकतात. ओटा पुसून झाल्यावर ते कापड तसंच टाकायचं नाही. असं केलं तर ते ओलसर राहील आणि त्याचा कुपट असा वास येईल. मी काय करते, त्यावर थोडंसं डिटर्जंट स्प्रे करते आणि नळाखाली त्याला स्वच्छ असं धुवून घेते. स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला घट्ट असं पिळून घेते आणि असाच गोळा न ठेवता त्याला सुकून घेते. त्यानंतर तुम्ही बघू शकता बेसिंगवरती पण खूप पाणी झालं, तर ते पाणीसुद्धा एकदम छान असं निरपून घेतलं. तर मंडळी, अशा आहे ह्या स्वयंपाकाच्या टिप्स. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.